तर हा आहे दिवस 8वा माझ्या कोस्टल कोकण राईडचा. दिवसाची सुरुवात केली वेंगुर्ल्यामधून. पहिला स्टॉप होता वेंगुर्ला ब्रिज. तर हा ब्रिज फक्त रस्ता जोडत नाही तर वेंगुर्ल्याच्या समुद्राशी नातं जोडतो. ब्रिजच्या आसपास सागरेश्वर बीच खूप शांत, कमी गर्दी आणि सकाळचं वातावरण खूपच सुंदर होतं. तिथून पुढे निघालो रेडीकडे आणि बाप्पाचं रेडी गणपती मंदिरात दर्शन घेतलं. हे मंदिर खूप साधं, शांत आणि आजूबाजूच्या निसर्गामुळे खूपच वेगळं वाटलं. दर्शनानंतर रेडीमधलाच आम्ही एक हिडन स्पॉट लोकलच्या मदतीने शोधून काढला. अरुंद वाटा, हिरवळ आणि पूर्ण वेगळाच वाईब. काही क्षणासाठी मला वाटलं की आम्ही जणू दुसऱ्या जगात आलोय. त्यानंतर आम्ही निघालो खवणे बीच साठी. खुला किनारा आणि मोकळेपणाची भावना देणारा हा खवणे बीच. आणि शेवटी सूर्यास्तासाठी आम्ही कोंडोरा बीचची निवड केली. हा बीच खूपच अंडररेटेड आहे. शांत पाणी, मावळता सूर्य आणि दिवसाच्या परफेक्ट एंडिंग साठी परफेक्ट स्पॉट. इथून पुढे माझी कोस्टल राईड संपते आणि मी रात्री स्टे साठी कुडाळला पोहोचलो. तर हा प्रवास फक्त किनाऱ्यावरून गेला नव्हता तर तो माझ्या आतूनही गेला. प्रत्येक सकाळ वेगळी होती पण शांतता मात्र सगळीकडे सारखीच होती. काही रस्ते नकाशावर संपतात पण मनात कायमचे राहतात. आज फक्त ह्या ट्रिपचा अंत होतो पण माझा प्रवास अजूनही चालू आहे. तर पुन्हा भेटू पुढच्या रस्त्यावर. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो नक्की करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.